गोंदिया जिले में सड़क हादसों को रोकने और लोगों में ट्रैफिक नियमों के प्रति जागरूकता फैलाने के उद्देश्य से सुरक्षा रथ की शुरुआत की गई है। जिला कलेक्टर और उप क्षेत्रीय परिवहन कार्यालय की इस अनोखी पहल का उद्देश्य पूरे जिले में जाकर लोगों को सुरक्षित वाहन चलाने के लिए प्रेरित करना है। गोंदिया जिले में सड़क दुर्घटनाओं की बढ़ती घटनाओं को देखते हुए जिला प्रशासन और उप क्षेत्रीय परिवहन कार्यालय ने मिलकर सुरक्षा रथ की शुरुआत की है। इस रथ का उद्घाटन जिला कलेक्टर द्वारा किया गया। यह रथ पूरे जिले में भ्रमण करेगा और हर गाँव में जाकर लोगों को ट्रैफिक नियमों के प्रति जागरूक करेगा। सुरक्षा रथ के माध्यम से हेलमेट पहनने, सीट बेल्ट लगाने, शराब पीकर गाड़ी न चलाने जैसी महत्वपूर्ण जानकारियां दी जाएगी। रथ में ऑडियो विजुअल माध्यमों से जानकारी दी जाएगी ताकि बच्चे, बुजुर्ग और युवा सभी को ट्रैफिक नियमों की जानकारी आसानी से मिल सके। यह अभियान जिले भर में आने वाले दिनों में जारी रहेगा। आज आरटीओ ऑफिसकडे एक चित्ररथ आहेत, त्याचा लोकार्पण सोहळा होता आणि तसेच एक इथे हॉल आहेत, त्याचा वास्तू निर्मिती केला होता डीपीसीचं फंडमधून, त्याचं सुद्धा उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे। रस्ता सुरक्षेसाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या दोघं वस्तू आज याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये नक्की आपल्या जिल्ह्यामध्ये जे रस्त्यामध्ये होणाऱ्या अपघातामुळे जे मृत्यू आहेत ते कमी करण्यामध्ये याचं नक्की कॉन्ट्रिब्युशन असणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता सन 2024च्या 2025 मध्ये वाढ देखील नसली तरी देखील माननीय परिवहन आयुक्त यांचे आदेश आहेत की अपघात संख्या कशी कमी करता येईल, मृत्यूंची संख्या कशी कमी करता येईल, त्या अनुषंगाने त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे मग आम्ही माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना रिक्वेस्ट केली होती, विनंती केली होती, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे। त्या निधीअंतर्गत मग हे चित्ररथ किंवा सुरक्षा रथ म्हणता येईल, रस्ता सुरक्षा रथ तो आम्ही बनवला। त्याच्यामध्ये छानसं सगळ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या की माणसांच्या मनाला भावतात आणि मग त्यानंतर अपघात होण्यापासून परावृत्त होतो माणूस म्हणता येईल किंवा नियम पालनासाठी त्यांना परावृत्त केलं जातं। असे काही समजा असं एक व्हिडिओ क्लिप आहे की आई त्या मुलाला हेल्मेट घेऊन जा म्हणते आणि नंतर त्याचं ते ऐकलं नाही तर त्याचा अपघात होतोय आणि त्याच्या डोक्याला इजा होते आणि हे होतं। तर असे काही हार्ट टचिंग व्हिडिओज आहेत खूप छान। त्याच्यामध्ये मग ते गावोगावी जाऊन मुलांना, वृद्धांना, सगळ्यांना जे काही लायसन्स करता येतात कॅम्पला त्यांना देखील हे सगळ्यांना दाखवले जातात। ग्रामीण भागात जाऊन लायसन्स अनिवार्य आहे ह्याविषयी किंवा मोटर वाहन कायद्याच्या विविध माहितीविषयी, कलमांविषयी माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर रस्ता सुरक्षेचे विविध त्याच्यामधून दाखवलेले आहेत। हो, पूर्ण जिल्हाभर ही वाहन फिरणार आहे आणि ग्रामीण भागातील विशेषतः लोकांना ते ग्रामपंचायतीच्या समोर जाऊन लोकांना असं थांबवून मार्गदर्शन करणारे, समजा बस स्टँड असेल तिथं जाईल आणि छानपैकी आवाज आहे, त्याला व्हिडिओ हे आहे त्याच्यामध्ये आणि मार्गदर्शन करेल आणि त्याचा नक्कीच वाहन चालकांना फायदा होईल असं मला। इंडिया न्यूज TV 24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया, महाराष्ट्र।